मित्रांनो, जय जिजाऊ. कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक हे मुंबईमध्ये व्हावं आणि ते जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळत असताना जगभर त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील शिवप्रेमी तरुणांनी, शिवप्रेमींनी मुंबईत शिवस्मारक झालं पाहिजे, जगाला त्याचा हेवा वाटला पाहिजे अशी मागणी करत होते, पाठपुरावा करत होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही गेली 15-20 वर्षापासून त्याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आंदोलनं केली, रस्त्यावर आंदोलन केली, पत्रव्यवहार केला, 1 लाख पोस्ट कार्ड तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवले. शिवस्मारक झालं पाहिजे. शिवस्मारक ही अस्मितेचं प्रतीक आहे. याकडे वेळोवेळी सरकारचं लक्ष वेधलं गेलं. ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदीजी त्या ठिकाणी सत्तेवर आले, त्यांच्याकडे सगळ्या शिवप्रेमींनी, सर्व शिवप्रेमी संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी मागण्या केल्या, पाठपुरावा केल्या. शिवस्मारकाचं काय झालं? शिवस्मारकांना अरबी समुद्रात उभं राहायचं की अजून कुठल्या जागेवर उभं राहायचं याच्यासाठी बरीच खलबत झाली. शिवस्मारकाला अरबी समुद्रामध्ये विरोध झाला. अरबी समुद्रामध्ये पर्यावरणाच्या किंवा इतर परवानग्या मिळत नाही म्हणून आजपर्यंत 2022 पर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये तो विषय तसाच खितपत पडलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं किंवा मराठा सेवा संघाच्या वतीनं आम्ही पहिल्यापासून मागणी केली आहे की अरबी समुद्रातलं शिवस्मारक होऊ शकणार नाही. त्या शिवस्मारकामध्ये अत्यंत अडचणी येतील आणि जर ते करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सर्वसामान्य शिवप्रेमीला आतमध्ये जाण्यासाठी भरमसाठ पैशाचं त्या ठिकाणी तिकीट दर आकारला जाईल आणि सामान्य शिवप्रेमीला तिथं खिशावर भुर्दंड बसेल आणि तो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खर्चिक बाब होईल. सरकारनं ऐकलं नाही. मोदींनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. मोदींनी त्या ठिकाणी जलपूजन केलं, मध्येच मेटेंनी केलं. म्हणजे एका गोष्टीचे 2-3 उद्घाटन, भूमिपूजन झाले, पण शिवस्मारक मात्र पुढे गेलं नाही. मंत्रालय स्तरावर शिवस्मारकावर सल्लागार समिती म्हणून राज्य सरकारने इजिस इंडिया या कंपनीची कन्सल्टिंग एजन्सी म्हणून नेमणूक केली. 94.70 कोटी रुपये फक्त कन्सल्टिंग फीसाठी त्यांची नेमणूक केली. त्याचं तशी मंजुरी देण्यात आली. झालं शिवस्मारक? शिवस्मारक झालं नाही. आज मितीला म्हणजे 28/6/2018 L&T कंपनीला 2581 कोटीचं टेंडर देण्यात आलं. तसं फ्लोट झालं. काय झालं? काम पुढे गेलं का? आज शिवस्मारकाच्या कामाची काय प्रगती आहे? किती रुपये त्याच्यावर खर्च झाले? परंतु नंतर 19/12/2018 म्हणजे 6च महिन्यामध्ये ती टेंडर कॉस्ट वाढवली गेली. तशी मान्यता सुद्धा राज्य सरकारने, मंत्रिमंडळाने त्याला दिली. म्हणजे ती 3643 कोटी रुपयाचं शिवस्मारकाचं टेंडर परत त्या ठिकाणी निघालं, फ्लोट झालं. ऑनलाईन त्या ठिकाणी तशी कॉस्ट वाढवली गेली. म्हणजे 1062 कोटी रुपये हे शिवस्मारकासाठी त्या ठिकाणी 1062 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वाढ करण्यात आली. म्हणजे शिवस्मारकासाठी राज्य सरकारने एवढ्या रुपयांची तरतूद केली, मात्र 2573.32 कोटी रुपयाचा खर्च आजपर्यंत या सगळ्या गोष्टीवर करण्यात आला. मित्रांनो, शिवप्रेमी म्हणून शिवस्मारक झालं पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो, संघर्ष करतो. शासन दरबारी आजपर्यंत 2573.32 कोटी रुपये खर्च झाले. एकही वीट रचण्यात आलेली नाही. शिवस्मारकावर म्हणजे काम तर सोडा, कुठलंच त्या ठिकाणी
साधी एक वीट रचण्यात आली नाही. काम सध्या बंद आहे. राज्य सरकारकडून हे पैसा खर्च झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, सगळ्यांचं प्रेरणास्थान, आपली अस्मिता, कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं तरी आपोआप जय येतो. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा. आणि आपल्या अस्मितेशी खेळण्यासाठी, त्याच्यावर शिवस्मारक होण्यासाठी आपण प्रचंड रेटा लावला. माहिती होतं सरकारला सुद्धा की अरबी समुद्रात शिवस्मारक होणार नाही, तरीही अट्टहास त्यांनी त्या ठिकाणी खर्च केले. नुसत्या कन्सल्टिंग कंपनीवर जर 2581 कोटी रुपये त्या ठिकाणी किंवा L&T कंपनीला टेंडर दिलं गेलं, 94.70 कोटी रुपये हे त्या कन्सल्टिंग कंपनीला दिले. हे त्याच अरबी समुद्राच्या पाण्यात गेले. शिवस्मारकाचं काम नाही पुढे गेलं. यांना ते महत्वाचं वाटत नाही. याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब बोलायला तयार नाहीत, शरद पवार साहेब बोलायला तयार नाहीत, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब बोलायला तयार नाहीत. त्यांना काही मागणीचं निवेदन द्यायला गेलं तर चवताळून अंगावर येतात. मोदी साहेबांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. फडणवीस साहेबांना महाराष्ट्रात सत्तेपासून बाजूला गेल्यामुळे सूडबुद्धीचं राजकारण करायचंय. आणि जोपर्यंत ठाकरे पवार महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत केंद्राला शिवस्मारक होऊ द्यायचं नाही. फक्त खर्च करायचा, दाखवायचा. हे पैसे कुणाच्या घशात जातात? सरकार या सगळ्या खर्चावर मग कारवाई करणार आहे का? राज्य सरकार या खर्चामध्ये जर भागीदारी असेल तर हे त्या कुणावरही कारवाई करणार नाहीत. आणि जर भागीदारी नसेल तर या खर्चावर आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहेत का नाही? संभाजी ब्रिगेड शांत नाही बसणार. आम्ही याच्या विरोधात पाठपुरावा करणार, याच्या मुळापर्यंत जाणार. अहो लक्षात घ्या, साधं इजिस इंडिया कंपनी जिची नेमणूक जर 95 कोटी किंवा 100 कोटीच्या पुढं त्या ठिकाणी फक्त कन्सल्टिंग म्हणून जातं, सरकार कुणावर खर्च करतं? टेंडर कॉस्ट 2581 कोटी होती, ती वाढवून डायरेक्ट 3643 कोटी त्या ठिकाणी वाढवली. एक वीट रचली गेली नाही. शिवप्रेमी बांधवांनो, आपण मावळे म्हणून पक्षाचे, संघटनेचे आपण चर्चा करायलाच नको. आपल्या विचारांचे सुद्धा जोडे बाजूला ठेवू. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर 2573.32 कोटी म्हणजे 2500 कोटी रुपये शिवस्मारकासाठी त्या ठिकाणी खर्च केले जातात. टेंडर कॉस्ट त्या ठिकाणी होते आणि कामच होत नाही. सगळे पैसे करून घशात. ही जर अवस्था असेल तर हे शिवद्रोही सरकार आहे. मग ते केंद्रातला असू द्या, राज्यातला असू द्या. तुमच्या भावनेशी खेळायचं यांना, फक्त तुमच्या अस्मिता, फक्त यांना तुम्हाला झुलवत ठेवायचंय. हीच अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा त्या इंदू मिलमधील स्मारक झाली. पुतळ्याचं काम आत्ता त्या ठिकाणी सुरू होतंय. फक्त दिखावा केला जातोय, होत काय नाही. अहो आम्ही जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम म्हणून आमच्या विचारांचा जागर करतो. महापुरुषांच्या स्मारकाची ही अवस्था. म्हणजे कुठं चाललंय महाराष्ट्र? आणि अजूनही सांगतो, शिवस्मारक हे अरबी समुद्रात होण्यासाठी अनंत अडचणी येतील. आणि नंतर हे जे कॉस्ट वाढवली गेली 3643 कोटी, ही सगळी कॉस्ट ही पाण्यात जर जाणार असेल आणि शिवस्मारक होणार नसेल तर मग याला जबाबदार कोण? 3500 कोटी रुपये जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खर्च होणार असतील, आज टेंडर कॉस्ट वाढवली म्हणून, तर त्या 3643 कोटीचा हिशोब कोण देणार? का आम्हाला शिवस्मारक हा अस्मितेचा लढा म्हणून पुढे घेऊन जावा लागेल? कारवाई झाली पाहिजे, सरकारने चौकशी केली पाहिजे आणि आपण जागे राहिलं पाहिजे. आपल्या हक्काचा पैसा. आणि सरकारला जर शिवस्मारक करता येत नसेल, खर्च फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल, तर शिवप्रेमी आम्ही पैसे गोळा करू. आम्ही आमचं तन मन धन सर्वस्व त्या ठिकाणी बहाल करू आणि शिवस्मारक
जमिनीवर करू. राजभवनावर चांगली जागा आहे. जे जमिनीवर शिवस्मारक झालं तर प्रत्येक व्यक्ती सहकुटुंब त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो. आणि पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, शिवस्मारक त्या ठिकाणी जमिनीवर झालं तर त्या ठिकाणी आपण सगळे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि जर समुद्रात झालं तर पावसाळ्यात आपल्याला जाता येणार नाही आणि 100% लिमिटेशन लावले जाईल. हे चालणार नाही. 3643 कोटी कुणाच्या घशात घालणार? ठाकरेंच्या, पवारांच्या की मोदींच्या किंवा फडणवीसच्या? का ह्या सगळ्यांची मिली भगत आहे? तुमच्या कुरघोडीच्या राजकारणात शिवस्मारक हे तसंच पडलेलं आहे. हे फार गंभीर आहे. आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारकासाठी आपल्याला लढा उभा करावा लागेल आणि याची किंमत सरकारला मोजावी लागेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.